नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क पदभरती अनुषंगाने खरं तर 2023 मधच्या राज्य उत्पादन शुल्कच्या अनुषंगाने 3800 पदांचा जो आपण त्याला म्हणूया की आकृतीबंध जो आहे तो नुकताच प्रकाशित झाला होता आणि या अनुषंगाने बरीचशी माहिती खरं तर यामध्ये सांगण्यात आली होती. आणि येणारी जी ॲड असणार आहे, खरं तर ही ॲड म्हणजे जुनी जी ॲड होती त्यामध्येच काही पदसंख्या जी आहे ती वाढवून ही जी ॲड आहे ती पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच ही ॲड आहे ती किमान 3000 पेक्षा सुद्धा जास्त पदांची किंवा 2500 पेक्षा सुद्धा जास्त पदांची ही जाहिरात असू शकते. कारण जो आकृतीबंध आहे त्या आकृतीबंधाच्या 70 ते 75% जाहिरात सरकारला काढावीच लागते. या अनुषंगाने जर विचार केला तर ही एक मोठी जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते. मग आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर दारूबंदी विभाग 2023च्या अनुषंगाने आरक्षण ज्या काही अपडेट्स आपल्याला पाहायच्यात त्या आपल्याला पाहायच्यात किंवा आरक्षणाच्या अनुषंगाने आपल्याला थोडीशी चर्चा करायची. मागच्या जाहिरातीमध्ये जे आरक्षण सांगितलं होतं किंवा तेच आरक्षण जे आहे ते या ठिकाणी सुद्धा लागू असणार आहे. त्यात काही थोडेफार बदल केले तर करू शकतात, पण ते शक्यतो जास्त काही बदल त्याच्यामध्ये होत नसतो. मग अनाथ आरक्षण काय आहे, दिव्यांग आरक्षण काय आहे, खेळाडू आरक्षण काय आहे, माजी सैनिकांसाठी काय, ओके, ह्या गोष्टी आपल्याला थोडक्यात पाहाव्या लागणार आहेत. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. अंशकालीनसाठी तर सरळ सरळ आहे की वयाची लिमिट जी आहे ती 55 वर्ष सांगितलेली आहे. मग तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे की नेमकं आता आपल्याला आरक्षणासंदर्भात काय काय माहिती हवंय. बघा, लक्षात घ्या की या ठिकाणी जी जुनी जाहिरात होती त्या जुन्या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आणि हे लक्षातच घ्यायचंय की नवीन जाहिरातीमध्ये सुद्धा असंच असणार आहे की ते म्हणतायत की कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ केवळ तोच उमेदवार घेऊ शकतो ज्याच्याकडे महाराष्ट्राचं रहिवासी आहे, रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ओके, लक्षात घ्या, महाराष्ट्राचं रहिवासी डोमेसाईल जे आहे ते असणं आवश्यक आहे. तशाच विद्यार्थ्याला कॅटेगरीचा लाभ जो आहे तो या ठिकाणी घेता येऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, थोडक्यात काय तर इथं एवढंच सांगितलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा किंवा सामाजिक अथवा समांतर अथवा सोयी सवलतीचा जर का दावा करायचा असेल तर संबंधित कायदा किंवा नियमानुसार आदेशानुसार विहित नमुद्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे योग्य प्राधिकरणाचे वैध प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर साधारण एक थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कॅटेगरीतील उमेदवार असाल, लक्षात घ्या, जर आता उदाहरणार्थ ईडब्ल्यूएस कॅटेगरी जर वगळली तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी, आता ईडब्ल्यूएस तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ मिळतो. एससी कॅटेगरी असाल किंवा एसटी कॅटेगरी असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाहीये, तुम्हाला सरळ सरळ त्या ठिकाणी तुमचे कॅटेगरी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पण याच्या व्यतिरिक्त जे काही मागासवर्गीय उमेदवार आहेत जसं की एनटी असेल, त्यानंतर व्हीजेएनटी असेल, येते लक्षात ना, हे जे काही कॅन्डिडेट आहेत अशा कॅन्डिडेटसाठी किंवा महिला कॅन्डिडेट आहेत आणि तिला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे तर अशा कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि तेही त्या तारखेमध्ये अपडेट असलेलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे हे नक्की तुम्ही एकदा चेक करा की त्याच्या खाली ती तारीख दिलेली असते की व्हॅलिड अप टू, म्हणजे ते कधीपर्यंत व्हॅलिड आहे ही तारीख त्या ठिकाणी दिलेली असते. तर ही तारीख सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्कीच पडताळून पाहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, हे लक्षात घ्या. आता बघूया की खेळाडू आरक्षणासंदर्भात ते काय म्हणतायत. खेळाडू आरक्षणासंदर्भात ते असं म्हणतायत की बघा, त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की बघा, या आदेशानुसार, हे सगळ्या तिने आदेश क्रमांक नंबर वगैरे रेफरन्स दिला आहे, ते म्हणतायत की आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. आता तुम्हाला माहिती आहे की खेळाडूंना कॅटेगरी असेल किंवा ओपन कॅटेगरीचा खेळाडू असेल किंवा मागासवर्गीय खेळाडू असेल तर सर्वच पदांसाठी तो अप्लाय करू शकतो आणि त्याचं वय या ठिकाणी 43 वर्ष सांगितलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग दुसरा महत्वाचा मुद्दा जो खेळाडू आरक्षणासंदर्भात ते म्हणतायत प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित अर्हता धारण करीत असल्यास बघा, सक्षम प्राधिकरणानं प्रमाणपत्रित केलेलं पात्र खेळाडूचं जे प्रावीण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकाच्या पूर्वी, म्हणजे सांगतो तुम्हाला याच्यात सरळ सरळ त्यांचं म्हणणं हे आहे की मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही स्टेट लेवलचे खेळाडू असाल तर तुम्ही गट क आणि गट ड साठी अप्लाय करू शकता आणि तुमच्याकडे ते जर का सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही व्हेरीफाय केलं पाहिजे. येते लक्षात ना, स्पोर्ट्स विभागात जाऊन तुम्ही ते व्हेरीफाय, जिल्हा क्रीडा विभागात जाऊन तुम्ही ते अर्ज सादर केला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट, ते व्हेरीफाय केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडे फक्त खेळाडू सर्टिफिकेट आहे असं नाहीये, ते व्हेरीफाय केलेलं असलं पाहिजे. ओके, येते लक्षात. दुसरी महत्वाची गोष्ट, विहित दिनांकात. आता ते काय म्हणतात की एखाद्या उमेदवाराकडे खेळाडूचं सर्टिफिकेट आहे पण त्याने ते व्हेरीफाय केलेलं नसेल तर अशा कॅन्डिडेटला एक लक्षात घ्यायचंय की अशी कॅन्डिडेट अजूनही असतील
की नुकताच तर आता स्पोर्ट्स मला स्टेट लेवलचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, तर नक्की आत्ताच्या आता तुम्ही ते काय करा, अप्लाय करा की तुम्हाला ते व्हेरीफाय करून मिळेल. ओके, म्हणजे काय तर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही आत्ता अप्लाय करणं गरजेचं आहे. किमान परीक्षा ज्या दिवशी आहे किंवा फॉर्म ज्या दिवशी भरताय किंवा ज्या दिवशी जाहिरात पडली आहे त्याच्या अगोदर तुम्ही तो अर्ज त्या विभागामध्ये सादर करणं गरजेचं आहे. तसं पोच पावती जरी तुमच्याकडे असेल ना त्यांची, की मी अर्ज सादर केलाय, ते सर्टिफिकेट नंतर व्हेरीफाय करून मिळेल, तर ही पोच पावती सुद्धा त्या ठिकाणी चालते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हेच या दोन तीन नियमामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी म्हणतात की अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास अर्ज नाकारता येईल. म्हणजे काय, सक्षम क्रीडा प्राधिकरणानं निर्गमित केलेलं क्रीडा प्रमाणपत्र सादर केले नसल्यास अथवा सदर प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास त्या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्समधून तुमचा विचार केला जाणार नाही. म्हणजे काय, तुमच्याकडे किमान पोचपावती तरी पाहिजे. जर तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते व्हेरीफाय नसेल तर ते व्हेरिफिकेशनला टाकल्याची पोचपावती तरी पाहिजे. त्यामुळे आत्ताच्या प्रोसेसला नक्की सुरुवात करा ज्यांच्याकडे व्हेरीफाय नसेल त्यांच्याकडे. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, कागदपत्र पडताळणीच्या दरम्यान कोणत्याही टप्प्यावर जर त्यांच्या लक्षात आलं की तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते चुकीचं आहे किंवा फेक आहे, आणि ते करूच नका, म्हणजे फेक कामं करूच नका, हे लक्षात घ्या. कारण सिस्टीम एवढी पारदर्शक आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठे ना कुठेतरी 100% सापडणार जर तुम्ही काहीतरी चुकीचं करताय तर. ओके, त्यामुळे ते नक्कीच करू नका. बघा, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी खेळाडू उमेदवारांनी विहित अर्ज धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकरणाने प्रमाणपत्रित केलेले प्रावीण्यप्राप्त तसेच त्यांचे प्रावीण्य प्रमाणपत्र तसेच असल्याबाबतचे खेळाडू कोणत्याही संवर्गातील खेळाडूंसाठी आरक्षित पदातील निवडीसाठी पात्र ठरतो याविषयीचा सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवाराचा विचार स्पोर्ट्स कोट्यातून केला जाईल. म्हणजे ते व्हेरीफाय, पुन्हा एकदा तेच की ते जे व्हेरीफाय केलेलं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं तर आणि तरच तुमचा विचार होईल, किंवा त्याच्या परीक्षेच्या जाहिरात पडण्याच्या अगोदरच मी अर्ज सादर केलेला आहे तसं विभागाला, अशी जरी पोचपावती असेल तरी सुद्धा तुमचा विचार केला जाऊ शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, बरेच कॅन्डिडेट असे असतात की जे एकापेक्षा सुद्धा जास्त स्पोर्ट्स खेळत असतात आणि त्यांना स्टेट लेवल सर्टिफिकेट त्यांच्याकडे असतात किंवा स्पोर्ट्स सर्टिफिकेट त्यांच्याकडे असतात, पण तुम्हाला एकाच खेळासाठी दावा करता येणार आहे, एकाच खेळातून तुम्हाला स्पोर्ट्स कोट्यासाठी दावा करता येणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ कुस्ती खेळत होता आणि कुस्ती आणि कबड्डी सुद्धा खेळत होता, दोन्ही ठिकाणी दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत, इंडिव्हिज्युअल पण आहे, सांघिक पण आहे. आता होतंय काय की तुम्ही काय विचार करता की चला मी कुस्तीमधून अप्लाय करतो, येतं लक्षात ना, आणि तिथं तुमचं काम जर नाही झालं तुम्ही म्हणाल की नाही मग दुसरं पण अप्लाय केलं होतं, दुसऱ्यातून काम करू द्या. असं नाही, तुम्हाला एकाच स्पोर्ट्ससाठी दावा करावा लागेल, एकाच स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला तो दावा करावा लागणार आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, एकापेक्षा जास्त खेळाडूंची प्रावीण्य प्रमाणपत्रे असल्यास खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणपत्रित करण्याकरता संबंधित उपसंचालक क्रीडा यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. ओके, येतं लक्षात ना, ठीक आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दिव्यांग आरक्षणासंदर्भात मी बोलणार आहे. दिव्यांग आरक्षणाचं तुम्हाला माहिती आहे की ह्याचं जे वय आहे ते कॅटेगरी असेल, ओपन असेल, यासाठी 45 आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दिव्यांग हे जे काही व्यक्ती आहेत ते व्यक्ती जवान आणि वाहन चालक पदासाठी ऍप्लिकेबल नाही आहेत, ते 3 पदांसाठी ऍप्लिकेबल आहेत. ओके, लघुलेखक, लघु टंकलेखक आणि चपराशी या पदासाठी ते ऍप्लिकेबल असणार आहेत. मग यात लक्षात घ्यायचंय की यामध्ये सुद्धा ते म्हणतायत, बघा हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले पदे भरवायच्या एकूण पदसंख्येपैकी ती आरक्षणाच्या अनुषंगाने ती पदसंख्या असणार आहे. दिव्यांग व्यक्तीची संबंधित संवर्ग किंवा पदाकरता पात्रता शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसारच असणार आहे. ओके, म्हणजे जी जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल त्या जाहिरातीमध्ये नेमकी काय पात्रता सांगितली जाते त्या पात्रतेत तुम्ही असले पाहिजे, लक्षात घ्या. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर निवड करताना उमेदवार कोणत्याही सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्याची निवड करता येणार आहे. कारण या ठिकाणी तिथं कुठेही आरक्षणाचा विचार होणार नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त दिव्यांग याच गोष्टींचा विचार करून तुमची निवड होणार आहे. संबंधित दिव्यांग आहात हे दाखवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावं लागणार आहे, हे देखील लक्षात घ्या. ओके, दिव्यांगत्व असलेल्या उमेदवार किंवा व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यासाठी पात्र असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास
तसेच पदासंबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार तो अनुज्ञेय किंवा सोयी सवलतीसाठी तो लागू असणार आहे, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर बघा अनाथ आरक्षणासंदर्भात मी बोलणार आहे. अनाथ आरक्षणासाठी या ठिकाणी लक्षात घ्यायचं की 45 या ठिकाणी तुमची एज लिमिट सांगितलेली आहे, हे देखील लक्षात घ्या. ओके, आता बघा अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड केलेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गात करण्यात येणार आहे, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतरचं आहे ते म्हणजे काय तर माजी सैनिकांसाठी. आणि तुम्हाला माजी सैनिकांचं एज लिमिट माहिती आहे की 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी काय सांगितलंय तर 38 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष, तर कॅटेगरीसाठी 43 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं सांगितलेलं आहे. तर यानुसार ते म्हणतात की ह्या वयोमर्यादेत तुम्ही असले पाहिजे. दुसरी जर का गोष्ट आहे की तुम्ही मागासवर्गीयामधून फॉर्म भरत असाल आणि जर का तुम्हाला नॉन क्रिमिलियर असेल तर नॉन क्रिमिलियरची तुम्हाला प्रमाणपत्र जे आहे ते आवश्यक असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर, ते पण नॉन क्रिमिलियर कसं अपडेटेड नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, येतं लक्षात. तर अशा प्रकारे हे जे काही आरक्षणाचे नियम असणार आहेत ते येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला किंवा येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपल्याला ते आरक्षणाचे नियम जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. तर या अनुषंगाने जर काही तुमच्याकडे कमी असेल कागद तर त्या ठिकाणी तुम्ही त्याची पूर्तता जी आहे ती करण्यासाठी आतापासून प्रयत्नशील असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तयारीला लागणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ऍड पडल्याच्या नंतर अखंड महाराष्ट्र तयारीला लागतो, पण तोच विद्यार्थी पास होतो जो विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याला माहिती असतं की ही ऍड पुढे पडणार आहे. ओके, आणि या संदर्भात आतापासून आपण स्टडी केलं पाहिजे आणि म्हणून यासाठी आपण एक नवीन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. लक्षात घ्यायचे ऑनलाईन स्वरूपाची आणि लाईव्ह स्वरूपाचे लेक्चर्स याच्यामध्ये असणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाचे लेक्चर्स असणार आहेत. या बॅचमध्ये सगळे विषय शिकवले जाणार आहेत, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आणि सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर या बॅचमध्ये एक स्पेशल मेंटरशिप सुद्धा असणार आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास म्हणजे तुम्हाला लेक्चर्स देणं किंवा तुम्हाला शिकवणं हे तर आहेच आहे, प्लस तुमचा अभ्यास कसा व्हावा किंवा अभ्यास झाला पाहिजे या अनुषंगाने सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते मिळणार आहे. हा जो सगळा कोर्स आहे हा सगळा कोर्स फक्त 1,500 रुपयामध्ये आपण तुमच्यासमोर उपलब्ध करत आहोत, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे या अनुषंगाने तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलाय बघा 8010457760 किंवा 8329588625 दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्या बॅच संदर्भात जी आहे ती माहिती या ठिकाणी मिळू शकणार आहे. सोबतच तुम्ही ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या आमच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा प्ले स्टोअरवर जाऊन आपलं ॲप नक्की तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, येतं लक्षात मित्रांनो. आज आपण आरक्षणासंदर्भातले काय नियम असू शकतात किंवा मागच्या जाहिरातीमध्ये जे नियम होते त्यावरून आपण हा अंदाज घेतलाय की हे नियम पुढे देखील असू शकणार आहेत. ओके, तर त्यानुसार काही पूर्तता तुम्हाला नक्की करायच्या आहेत आणि जर नसतील तर त्या संदर्भात काही इश्यू येत असतील तर नक्की तुम्ही आम्ही दिलेल्या कॉन्टॅक्टला तुम्ही या ठिकाणी नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, हे सेशन तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला माहिती जी आहे ती आवडली आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं आहे, चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ओके, अशाच नवीन माहितीसाठी आपण नंतर भेटूया, तोपर्यंत इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.